नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात दरडी कोसळण्याचं सत्र सुरूच आहे आणि त्यामुळे अनेक रस्त्यांना त्याचा फटका बसलाय. रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या खेडमधल्या रघुवीर घाटात अनेक ठिकाणी दरड कोसळली. तसंच काही ठिकाणी रस्ता खचल्यानं वाहून गेल्यानं गेल्या 5 दिवसांपासून घाट माथ्यापलीकडील जवळपास 16 गावांचा संपर्क तुटलाय. नागरिकांना दळणवळणासाठी काही साधन उपलब्ध नसल्यानं आता नागरिकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान आता हा संपर्क पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असले तरी पुढचे काही दिवस मात्र अजूनही ही गावं जगापासून तुटलेली असतील, त्यांचा संपर्क होणार नाही. मी रस्त्यावर आता 3 दिवस झाले रस्ता काढतो. भरपूर कोसळलेला आहे 7-8 ठिकाणी आणि मागं शिंदी वळवण असं भरपूर त्यांना यायला रस्ता नाही आहे. भरपूर नुकसान झालेलं आहे. कोकी गावामध्ये 22 तारखेच्या अतिवृष्टीमुळे अतोनात म्हणजे नुकसान झालेले आहे. तरी सरकारने याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य त्या मशिनरी पाठवून सगळे रोड अगदी क्लिअर करावे. रघुवीर घाट जो आहे तिकडे 18 गावं आहेत. 18 गावांचं दळणवळणाचं साधन हे खोपी आहे. तरी तिकडे अजून कोणतीही मशीन पाठवली नाही. फक्त एक दिवस 2-4 तास आली, थोडासा ढीक काढला, पण पुढे लोकांना येता जाता येत नाही. तर तिकडे सांगलीमध्ये अंकलखोप गावात पाणी ओसरायला सुरुवात झाली. मात्र पुराचं पाणी ओसरलं असलं तरी इथल्या समस्या मात्र जशाच तशा आहेत. याबद्दल अधिक माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांनी. आपण आता आहोत सांगली जिल्ह्यातल्या अंकलकोप गावात आणि पाणी जरी का ओसरायला लागलं असलं तरी आता संकट इथल्या गावकऱ्यांसमोर आ वासून उभी आहेत. जाणून घेऊया इथे काय हकीकत आहे त्यांची. 2019 नंतर 2021 पूर परिस्थिती जास्तच बिकट होती असं वाटतं. हो, गेली तिन्ही वेळेला 2005, 2019 आणि 2021 2005 पेक्षा 2019 ची परिस्थिती अत्यंत बिकट होती आणि 2021 ची पण त्याच्यापेक्षा जास्त बिकट परिस्थिती आहे. माझा जन्म 1960 सालचा आहे. मी एकूण 5 पूर बघितलेत. 1976चा बघितलाय, 1991चा बघितलाय, 1996चा बघितलाय, 2005चा बघितलाय, 19चा बघितलाय आणि 21चा बघितलाय. यापूर्वी आपल्या मनात संकल्पना होती की आलमठच्या धरणाच्या नियोजनाअभावी हा पूर येतो. पण 1921चा पूर हा नियोजनाअभावी न येता ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे आलेला आहे. एका दिवसात 700-800 mm पाऊस धरण क्षेत्रात पडल्यामुळं हा पूर आलेला आहे. जरी धरण क्षेत्रात पाऊस एवढा पडला आणि पूर जरी आला तरी दरवेळेला पुरामुळे होणारी आपत्ती, नुकसान, शेतीचं नुकसान, घरांचं नुकसान, सार्वजनिक हेल्थचं नुकसान हे अत्यंत, व्यापाऱ्यांचं नुकसान हे अत्यंत प्रचंड प्रमाणात आहे. माझं असं मत आहे मॅडम की ह्याच्यावरती काहीतरी परमनंट सोल्युशन शासनाने दरवेळेला मदत देत राहतील, पण परमनंट सोल्युशन ह्याच्यावरती निघालं पाहिजे. जनावरांचं भयंकर नुकसान होतं, पिकांचं तर अपरिमित नुकसान होतं आणि दरवेळेला लोकांनी आता ह्या वेळेला 99% लोक स्थलांतरित झाले. ते गावातले पूर यायच्या अगोदरच लोकांनी स्थलांतर केलं. ह्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती 2019ला होती. पूर या प्रमाणात येईल असं लोकांना वाटलं नव्हतं. त्यामुळे सगळे लोक गावात होते आणि एका दिवसात मॅडम आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या पंचायतीच्या लोकांनी आणि ह्या सर्व तरुण मित्रांनी 1100 महिला 8 तासात बोटीनं बाहेर काढल्या. मागच्या वेळेला ब्रह्मनाळला दुर्दैवी घटना झाली, बोटीत 17 लोक वारले. पण आम्ही सगळ्या ह्या तरुण मंडळींनी 1100 ते 1200 महिला एका दिवसात बाहेर काढल्या. पण दरवेळेला हे शक्य नाही. शासनाने ह्याच्यावर काहीतरी योग्य निर्णय, विचारपूर्वक निर्णय करावा आणि जे रस्ते बाहेर जायला आहेत जिथं ऍक्च्युली पाणी येतं, आपण बघितलं असेल येताना, तर हे रस्ते ह्या पूर नियंत्रण रेषेच्या वर ठेवून लोकांना पूर जरी आला तरी बाहेर पडता यावं. आमचं गाव आयलंड आहे, तिन्ही बाजूनं नदी आहे आणि एकच रस्ता बाहेर जायला ऍक्सेसिबल रोड आहे. तर तो रोड जो आहे तो रोड पूर परिस्थितीत सुद्धा लोकांना बाहेर जाता यावं, येता यावं, या परिस्थितीने डेव्हलप करणं गरजेचं आहे. आता त्या रस्त्याचं काम आहे. चालू कामात ह्या जर इन्स्ट्रक्शन शासनाकडून मिळाल्या तर ते योग्य प्रमाणात होईल असं मला वाटतं. फार महत्वाची सूचना येते इथल्या ग्रामस्थांकडून. 3 बाजूंनी नदीने वेढलं गेलेलं हे गाव
एकाच बाजूनी रस्ता आणि तो रस्ता पूर पातळीच्या वरती असावा अशी या गावकऱ्यांची मागणी आहे. किती नुकसान झालेलं आहे आतापर्यंत गावाचं? शेतीचं नुकसान, दुकानांचं नुकसान, काय प्रकारचे नुकसान आहे? आमच्या गावची एकूण जमीन 4700 एकर जमीन आहे आणि सांगली जिल्ह्यातलं एक सधन गाव म्हणून आमच्या गावचा नावलौकिक होता. परंतु हा सततचा येणारा महापूर मुळात शेती ही न परवडण्यासारखी झालेली आहे. अशा परिस्थितीत सुद्धा ग्रामीण भागातली कृष्णाकाठातली सगळी शेती करतो. परंतु हा सततचा महापूर हा न परवडण्यासारखा, न सोसण्यासारखा आहे. 2019ला महापूर आला, त्यानंतर आता 1 वर्ष कसं जात आहे, त्यामध्ये सुद्धा 2 वर्ष कोरोनाचा काळ गेला. यामध्ये अतोनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आता जरी पिकं आपल्याला हिरवी दिसत असली तरी सुद्धा ती पिकं अनेक 4 दिवसांत जाणार आहेत आणि जवळपास 95% शेतीचं नुकसान झालेलं आहे. गावामध्ये प्रमुख पीक ऊस, केळी आणि सोयाबीन तर शिल्लक राहणार नाही. आणि सततचा पडणारा हा अतिवृष्टीचा पाऊस आहे. यामुळे सुद्धा राहिलेलं पीक जगते का नाही आणि त्यामध्ये काय उत्पन्न येणार आहे, त्यानंतर येणारं पुढल्या वर्षापर्यंत काय खायचं असा लोकांच्या पुढे पडलेला प्रश्न आहे. आता यामध्ये पूर येणार म्हणून लोकांनी सर्वांनी जनावरं बाहेर नेली. त्या जनावरं सुद्धा आता ते दूध देणार, आता गोट्यात आणतील करतील, ते सुद्धा दूध देते की नाही वर्षभर कोणा ठाऊक. आणि लोकांना खाण्यापिण्याची भ्रांत होत्या काय असा आमच्या गावापुढचा प्रश्न पडलेला आहे. आणि गेल्या वर्षीचा पूर, यंदाचा पूर, आता स्वच्छता करायला मला 8 दिवस लागणार आहेत. आणि ह्यामध्ये लोकांच्या घराचं जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा शासन जे मदत देत त्यामध्ये काही घर होत नाही. शासनाची मदत तुकडे ह्यावर शासनानं कायमस्वरूपीचा एक पर्याय काढावा. कारण ही कृष्णाकाठ आमच्या गावाला 7-8 किलोमीटर नदी किनारा लाभला आहे. ज्या नदीवर आम्हाला गर्व होता, अभिमान होता, तो आजही राहणार आहे. परंतु ह्या महापुरामुळे लोक हैराण झालेले आहेत आणि यावर काहीतरी शासनाने सुद्धा उपाययोजना कराव्यात. महापुरामुळे लोक हैराण झालेले आहेत. नक्की आता कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी बिकट राहिलेली आहे. नक्की कशा प्रकारची परिस्थिती आता गावात आहे? लोकांना काय अडचणी फेस करायला लागतात? आता 2019 नंतर थोडंफार सावरल्यानंतर परत 2021चा पुराच्या संकटाला लोकांना, गावच्या ग्रामस्थांना सामोरं जावं लागतं. यामध्ये मला प्रामुख्यानं महिला वर्गाचा, त्याचबरोबर लहान मुलांचा इथं उल्लेख करावा लागेल. कारण काही लोकांची घरं पूर्ण पाण्यात होती आता देखील 2019 सारखी. एखाद्या महिलेनं पै करून तिचा संसार उभा केलेला असतो. घरामध्ये कोणतीही गोष्ट नसून चालत नाही हे आपण बघतो. आणि अशा वेळेला जर घरामध्ये पूर्ण पाणी आलं तर तिचा संसार पूर्ण मोडकळीस येतो. अगोदरच कोरोनाने गेल्या 2 वर्ष म्हणजे 1.5 वर्षाभरामध्ये हा थोडासा कणा मोडकळीस आणलेला होता. त्यात परत हा पुराची स्थिती आपण बघतोय. तर मुलांची देखील शाळेची जी काही गोष्टी असतील गरजेच्या, तर त्या देखील पाण्यामध्ये पूर्णतः खराब झालेल्या आहेत. आणि हे असंच जर दरवेळेस चालत राहिलं तर पूर्णतः लोक यातून खचली जातील किंवा परत नव्यानं उभारण्याची जी काही ताकद आहे किंवा काही ती इतर आपल्याला कमी झालेली दिसून येते असं मला वाटतं. एकीकडे कोविडचं संकट गेली 1.5 वर्ष आणि आता 2 वर्षात आलेला हा महापूर कुठेतरी लोकांचं कंबरडं मोडलंय. शेतीचं प्रचंड नुकसान झालंय, दुकानांचं नुकसान झालंय. व्यापारी वर्ग म्हणतोय की काहीतरी यातून आता सरकारने मार्ग काढला पाहिजे. सरकार नक्की काय करणार याकडे सगळ्यांनी डोळे लावून लक्ष ठेवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष दुबेसह विनया देशपांडे, सांगलीहून. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत आहेत. आपण थेट जातोय. प्रभात लोढाजी असतील मुंबईचे अध्यक्ष किंवा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर तिवाना यांचं अभिनंदन करतो की यांनी या सगळ्या वस्तू मोठ्या प्रमाणात जमा केल्या आहेत आणि रोज हे ट्रक्स ते पाठवत आहेत. उद्या तुम्ही पुन्हा एकदा दौऱ्याला जाताय असं कळतंय. मात्र आजच पवार साहेबांची पत्रकार परिषद झाली. जे या ठिकाणी मंत्री महोदय किंवा महत्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी दौरे करू नयेत, कारण त्यामुळे शासकीय यंत्रणा त्यांच्या दौऱ्यांच्या पाठी लागते, मदत कार्य व्यवस्थित पोहोचत नाही, अशा पद्धतीनं आव्हान करताना पाहायला मिळाले. नाही, मला असं वाटतं की पवार साहेबांनी जे काही आव्हान केलं आहे त्याचा अर्थ आपण एवढाच समजून घेतला पाहिजे की दौरे करताना जे दौरे करणारे आहेत त्यांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की त्यांच्या दौऱ्याचा ताण हा शासकीय यंत्रणेवर येऊ नये. मी तर विरोधी पक्षनेता आहे, आम्ही जातो तर शासकीय यंत्रणा फारशी तिथे नसतेच, कारण सरकारने GRच काढलेला आहे. पण एक महत्त्वाचं आहे की दौरे देखील याकरता आवश्यक आहे की आता या दौऱ्यांमध्ये लक्षात आलं आमच्या की आम्ही जर गेलो तर शासकीय यंत्रणा जागी होते. आमच्या गेल्यानंतर ती शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांचा जो आक्रोश आहे तो आम्हाला समजून घेता येतो आणि तो सरकारपर्यंत पोचवता येतो. त्यामुळे मला असं वाटतं की यामध्ये आपण पवारसाहेबांच्या स्टेटमेंटचा एवढाच अर्थ घेतला पाहिजे की
रेस्क्यू ऑपरेशन चाललं आहे तर ते आपल्या दौऱ्याने थांबू नये, रिलीफ ऑपरेशन चाललं आहे ते ॲम्पर होऊ नये, ते त्यांचं म्हणणं योग्य आहे. बाकी मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता म्हणून जो काही दौरा करण्याची आवश्यकता आहे तो मी येत्या 3 दिवसात करणारच आहे. राज्यपालांच्या दौऱ्यासंदर्भात आज एकंदरीत गोंधळ पाहायला मिळतोय. राज्यपालांचा दौरा कितपत योग्य आहे, कितपत घटनेला धरून आहे असं देखील म्हणता दिसत आहे. खास करून फक्त आशिष शिलाट या दौऱ्यामध्ये दिसत आहे, इतर कुणी दिसत नाहीये. मुळातच काल राज्यपालांकडे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी होतो. आपल्याला माहिती आहे कारगिल दिवसाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होता आणि त्यावेळेस राज्यपालांनी चर्चेच्या वेळी मला जे सांगितलं ते असं सांगितलं की माननीय राष्ट्रपतींनी त्यांना सूचना केली आहे की त्यांनी या दौऱ्यावर गेलं पाहिजे. आणि त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं की मी 4ही पक्षाचे जे प्रमुख पक्ष आहेत त्यांच्या एकेका प्रमुख आमदाराला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे, कारण राज्यपालाचा दौरा हा राजकीय होऊ नये आणि म्हणून सगळ्यांच्या प्रतिनिधी सोबत राहावे आणि म्हणून मी 4ही पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी माझ्यासोबत बोलवलं आहे. आता बाकी इतर पक्षाचे का आले नाहीत हे मला माहिती नाही. आशिष शेलार त्या ठिकाणी गेले आणि त्यात काहीच गैर नाही. राज्यपाल हे प्रशासनाचे प्रमुख आहेत. आपल्या संविधानाने राज्याचं प्रमुख हे राज्यपालांना केलं आहे आणि त्याला सल्ला देण्याकरता मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची रचना केलेली आहे. त्यामुळे राज्य चालतं ते राज्यपालांच्या नावानं चालतं आणि म्हणून मला असं वाटतं की ही प्रथाच आहे. त्यामुळे याच्यावर कोणाला ऑब्जेक्शन घेण्याचा अधिकारच नाही. एकीकडे नद्यांचं पात्र जे आहे या पात्रामध्ये अनधिकृत बांधकामं वाढत आहेत हे देखील निदर्शनास येतं. त्यामुळे कुठेतरी पाणी थेट आता शहरांमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने संरक्षण भिंत टाकण्याची तयारी दाखवलेली आहे. विरोधी पक्ष म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहताय, खरंच संरक्षण भिंत बांधणं योग्य ठरेल? नाही, राज्य सरकारने काय ठरवलं याची मला कल्पना नाही, पण संरक्षक भिंत बांधणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही आहे. याचं कारण कसं आहे की भिंत बांधली तरी त्याच्यावरनं हे पाणी येणार आहे किंवा हे आउटफ्लँकिंग करणार आहे. कारण या पाण्याचा वेग आणि दाब हा इतका प्रचंड आहे आणि हे पाणी पावसाचं नाही आहे. आपण धरणाचा जो विसर्ग सोडतो पाऊस वाढल्यानंतर त्यावेळी चारीकडनं पाणी एकत्रित येतं आणि म्हणून हा एखाद्या ठिकाणी कदाचित भिंत बांधून देखील त्याचा फायदा होईल. पण ओव्हरऑल ज्याचा कालही मी उल्लेख केला की आपल्याला विशेषतः जे आमच्या सरकारच्या काळात आम्ही जो निर्णय घेतला होता की डायव्हर्जन कॅनल्स तयार करून हे पाणी आपल्याला आपल्या दुष्काळी भागामध्ये नेता येईल आणि त्या संदर्भात वर्ल्ड बँकेची मिटिंग झाली होती आणि वर्ल्ड बँकेने तत्वतः मान्यताही त्याला दिली होती. मला असं वाटतं की तो प्रकल्प जर सरकारने पुढे नेला तर लॉंग टर्म सोल्युशन तेच आहे. कारण हे जे काही रन ऑफचं पाणी आहे हे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या हिस्स्याच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी आहे. त्यामुळे या पाण्याला जर डायव्हर्जन कॅनलमध्ये आपण नेलं तर त्याला म्हणजे कुठली अथॉरिटी देखील चॅलेंज करू शकणार नाही आणि त्या संदर्भात सगळी तयारी आमच्या मागच्या काळात आम्ही केली आहे. तर तो प्रयत्न जर राज्य सरकारने केला तर मला असं वाटतं त्याचा फायदा होईल. तुम्ही आढावा घेतला असाल, विरोधी पक्ष म्हणून तुम्ही आढावा घेतला असाल, काय नेमकी परिस्थिती सध्याची आहे, पूर्व परिस्थिती कशा पद्धतीने आहे आणि काय नियोजन करणं राज्य सरकारकडून कमी पडतं असं वाटतं? मला असं वाटतं की पूर्व परिस्थिती ही बऱ्यापैकी गंभीर आहे आणि नवीन नवीन आव्हान आहे. आज मी असं म्हणणार नाही की राज्य सरकार काय कमी करताय जास्त करताय. आपल्याला सगळ्यांना मिळून या परिस्थितीला सामोरं जायची आवश्यकता आहे. राज्य सरकार जे प्रयत्न करेल त्यात आम्ही देखील पाठिंबा देणार आहोत. जिथे ते कमी पडतात तिथे त्यांना आम्ही दाखवतो की हे अजून अधिक प्रयत्न केले पाहिजेत. पण मला असं वाटतं की आत्ता एकतर लोकांच्या मनातलं भय जे आहे ते दूर करावं लागेल. दुसरं ज्याचा मी वारंवार उल्लेख करतो आहे की आपल्याला आपला विसर्ग हा अलमट्टीतून 5 लाख क्युसेक्सच्या वर न्यावा लागतो आणि तो त्यावेळेस त्यांच्या गावांमध्ये त्याच्यामुळे पूर येतो म्हणून ते नेत नाही आणि म्हणून कंटिन्युअसली आपण जर विसर्ग सुरू ठेवला आणि आपल्या पाण्याच्या पातळीची चिंता न करता, कारण शेवटी आपल्यालाही भविष्यातल्या स्टोरेजचा विचार करावा लागतो, पण त्याहीपेक्षा आपण जर हिस्टॉरिकल डेटा बघितला तर हा स्टोरेज आपलं कधीच कमी होत नाही. त्यामुळे त्याची चिंता न करता आपण थोड़ा विसर्ग कसा वाढवता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदी में जानना चाहेंगे आज जिस तरीके से आज आप लोगों ने हरी झंडी दी है, क्या देखिए भारतीय जनता पार्टी मुंबई और भारतीय जनता युवा मोर्चा की ओर से आज कोकण में हम लोग 9 ट्रक सामग्री भेज रहे हैं, जिसमें चाहे चटाई हो, चाहे कंबल हो, चाहे अलग अलग प्रकार से उनकी जीवन आवश्यक वस्तुएं हो, सैनिटरी पैड तक सारी चीज़ें हम लोग जो वहाँ पर अभी इस समय आवश्यक होगी और लोगों को नहीं मिल पाएगी, ऐसी सारी चीज़ें भेजने का हम लोगों का प्रयास है. और ऐसी सामग्री हम रोज़ भेजने वाले हैं. वहाँ से हम लोग फीडबैक लेते हैं. मैं स्वयं भी जाकर आया हूँ किस चीज़ की आवश्यकता है और वो चीज़ें वहाँ जाए
इस प्रकार का हमारा प्रयास है। इसमें बाकी संगठनाएं भी प्रयास करती हैं, हमारा भी एक प्रयास है कि भारतीय जनता पार्टी इसमें मदद करे। दौरे को लेकर के आप भी दौरा करने गए थे, लेकिन दौरे को लेकर आज शरद पवार जी ने सवाल खड़े किए और कहा कि राजकीय दौरे नहीं हो, इससे वहाँ तमाम कठिनाइयाँ होंगी। मुझे ऐसा लगता है कि शरद पवार जी ने जो बात कही है उस बात को हमने पॉजिटिव सेंस में लेना चाहिए और हमने इसमें से इतनी सीख लेनी चाहिए कि जो दौरे होते हैं उन दौरों से रिलीफ ऑपरेशन जो होता है या रेस्क्यू ऑपरेशन जो होता है उसको छोड़कर अधिकारी आपके साथ ना आए या वो जो ऑपरेशन है वो हैम्पर न हो, इस प्रकार का उसमें प्रयास करना चाहिए। जो बात बिल्कुल सही है। जहाँ तक विरोधी पक्ष नेता के रूप में हमारे दौरों का सवाल है तो मुझे लगता है कि हम लोगों के जाने के बाद एक प्रकार से प्रशासन जागरूक भी होता है, उसको चुस्ती भी दिखानी पड़ती है और लोगों का जो आक्रोश होता है वो आक्रोश हम तक पहुंचता है जो हम सरकार तक पहुंचाते हैं। तो मुझे लगता है कि इस दृष्टि से ये दौरे करते समय ये बैलेंस हम लोगों को स्ट्राइक करना चाहिए। ऐसी जो बात मेरे हिसाब से पवार साहब ने कही वो ठीक है। तर हे होते राज्याचे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्यांनी पूरग्रस्त भागाबद्दलची आपली मतं व्यक्त केली। एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोक। ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सांगलीला पुराचा मोठा फटका बसला। सांगलीच्या अनेक भागात पाणी शिरलं आणि यामुळे लोकांच्या घरात चिखल गाळ साचून राहिलाय। या परिस्थितीबाबत जयंत पाटलांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्याशी आमच्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांनी संवाद साधला। त्यांचं काय म्हणणं होतं जाणून घेऊया। पूर परिस्थिती हळूहळू ओसरत चालली आहे, पण नक्की आता काय अवस्था आहे? आपण एका निवारा केंद्रात आहोत आष्ट्याला, सांगलीत, आणि आपल्या बरोबर आहेत प्रतीक जयंत पाटील जे इथे भेट द्यायला आले आहेत लोकांची विचारपूस करायला की नक्की इथे त्यांची सोय झाली आहे की नाही। प्रतीक जयंत पाटील, आम्हाला सांगा की कशा प्रकारचं नुकसान झालं आहे या सगळ्या पुरामुळे? या अनेक जणांची घरं जी आहेत ती पडली आहेत। शेतात मोठ्या प्रमाणात पाणी गेले, घरात पाणी गेल्यामुळे भिंतीला चिरा पडले आहेत, घरं मोठ्या प्रमाणात कोलॅप्स झाली आहेत। थोडे त्यांची शेतकऱ्यांची जनावरं जे आहेत ते दगावली आहेत। मोठ्या प्रमाणात जे इकडचे आपले शेतकरी असतील का व्यवसाय करणारे जे माझे बंधू असतील, मोठे गावात प्रत्येक, मी काल पेठेत गेलेलो, पेठेमध्ये ओढा भरून आल्यामुळे तिथं एका मुलाचं ज्यांनी एक नवीन दुकान 3-4 वर्ष झाले त्यांनी चालू केलेलं मोबाईल शॉपीचं, त्यांनी त्याचं सगळं 2-3 लाखाचं नुकसान झालं। असे अनेक व्यवसाय करणारे लोक असतील, शेतीमधली लोक असतील, आणि मोठ्या प्रमाणात तिथं त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आता नेमका फोकस काय असणार आहे रेस्क्यू आणि बचाव कार्याचा? कारण आता रेस्क्यू वगैरे तर ऑपरेशन संपलेत, लोक परत आपापल्या घरी चालली आहेत, आता फोकस कसा असणार आहे? आता थोडक्यात सांगायला गेलं तर साहेबांनी काल, जयंत पाटील साहेबांनी काल अनेक भागात जाऊन सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावात जाऊन तिथे भेटी दिल्या। तिथे जी पुराच्या नंतर जी परिस्थिती आहे ती जाणून घेतली। त्यासाठी मी पण प्रत्येक गावामध्ये, आज दुधगाव आहे, शिगाव, काल आम्ही नवेखेड असेल, बोरगावच्या तिथं साठपेवाडी, अनेक जागे तिथं जाऊन भेटी दिल्या। आणि या भेटीमध्ये जाऊन आम्ही फक्त लोकांना हे सांगत आहोत की जे आता पुढे जाऊन पंचनामे होणार, हे पुढे जाऊन तलाठी येणार, पंचनामे करणार, तिथं जाऊन तिथं त्या अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना विनंती करून की सगळ्यांचे जे पंचनामे आहेत, जर जनावरंही दगावली असतील तर त्यांचा पंचनामा बरोबर व्हावा आणि जो त्यांचा परत मोबदला जो असेल तो त्या शेतकऱ्यांना, त्या व्यवसाय करणाऱ्या लोकांना परत मिळावा। तर पाणी ओसरत चाललंय, पण तरी येणारे चॅलेंजेस जास्त आहेत। प्रतीक जयंत पाटील आपल्याला सांगतायत की ह्या पुढे लोकांची मदत करणं, त्यांचे पंचनामे व्यवस्थित होऊन त्यांना मदत वेळच्या वेळेवर पोचणं हा आताचा फोकस राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष दुबेसह विनया देशपांडे, आष्ट्याहून। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त भागातील परिस्थिती गंभीर असल्याचं सांगत चिंता व्यक्त केली आहे।
यावेळी त्यांनी नेत्यांनी पूरग्रस्त भागातले दौरे टाळावेत असं आवाहन केलंय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याचं मी स्वागत करतो, कारण त्यांची ती जबाबदारी आहे. पण माझ्यासारखे नेते गेले तर तिथल्या शासकीय यंत्रणेवर ताण पडतो असं त्यांनी म्हटलंय. तसंच राज्यपालांना सुद्धा त्यांनी टोला लगावलाय. राज्यपाल जात आहेत हे ठीक आहे, त्यांचे केंद्राचे संबंध चांगले आहेत, ते जास्त मदत आणू शकतात असा टोलाही त्यांनी लगावला. पण हे 6 जिल्हे जे आहेत तिथे अधिक नुकसान आहे आणि त्यामध्ये मदत करण्याच्या उद्देशाची आवश्यकता आहे. राज्य सरकार या संदर्भात त्यांचा जो काही कार्यक्रम आहे त्या दृष्टिकोनातून मदतीचं धोरण जाहीर करेल. त्याचा काही भाग आजच राज्य सरकारच्या वतीनं काही जाहीर केला का आणि त्याच्यामध्ये काही तातडीची मदत ही राज्य सरकारच्याकडे मिळणार आहे हे दिसतंय. आणि माझी खात्री आहे की पूर्ण चित्र राज्य सरकारच्या समोर आल्याच्या नंतर राज्य सरकार त्याच्याबद्दलचं अंतिम धोरण लवकरच जाहीर होईल. त्या आकडेवारीमध्ये 16,000 घरं, म्हणजे एक लक्षात घ्या, व्यक्ती नाही, एका घरामध्ये कदाचित जास्त व्यक्ती असतील, 4 असतील, 3 असतील, 5 असतील, तर 16,000 कुटुंब याची माहिती आता आमच्याकडे आहे. आणि ती साधारणतः रत्नागिरी, प्रामुख्यानं रत्नागिरी म्हणजे चिपळूण आणि खेड आणि आजूबाजूला 5,000, रायगड, महाड आणि आजूबाजूला महाड, सोलापूर आणि जवळपासची काही छोटी मोठी गावं तिथं 5,000, कोल्हापूर 2,000, सातारा प्रामुख्यानं पाटण तालुका तिथं 1,000, सांगलीमध्ये आत्ता माहिती 2,000ची आहे, ती आणखी वाढेल असं दिसतंय. आणि सिंधुदुर्गमध्ये आत्ता आमच्याकडे माहिती 500 घरांची आहे. अशी जवळपास 16,000 कुटुंब ही आज या ठिकाणी मदतीच्या संबंधी आपण काहीतरी लक्ष द्यायची गरज आहे. त्यांनी आम्ही या ठिकाणी विचार केला. संघटनेच्या वतीनं राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ही जी आमची एक संस्था आहे, या संस्थेच्या वतीनं आम्ही आता असा निर्णय घेतला आहे की 16,000 किट्स तयार करायचे. या किटमध्ये 16,000मध्ये घरगुती भांडी, घरगुती भांड्यामध्ये 2 प्लेट थाळी, ताट म्हणतो आपण ते, त्याच्यामध्ये 2 पेले फुलफाटे, 2 वाट्या, 2 शिजवायची भांडी, 1 तवा, 1 भात वाढता चमचा, भाजी वाटपाची फळी, लाटणे आणि फळफाट, असं एक किट एकाचा हा या ठिकाणी केलेला आहे. इथे सगळे सेंद्रिय स्टीलचं मटेरियल आहे. आणि हा किट या ठिकाणी 16,000 कुटुंबांच्यासाठी वाटप करण्याच्या उद्देशाची खबरदारी त्या ठिकाणी घेतली जाईल. याच्याशिवाय अनेकांच्या घराचं काही अंथरूण फागलून वगैरे हे जे साहित्य ते भिजलं किंवा खराब झालं. कल्याणाची तुझी जाऊन ही एक नवीन कन्सेप्ट होती आणि कारण नसताना अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जात असतात. माझं आव्हान आहे त्यांना की आत्ता तिथं शासकीय यंत्रणा आणि तिथले स्थानिक संघटना आणि कार्यकर्ते हे पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रित करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल अशा प्रकारचे दौरे हे शक्यतो टाळण्याचा उद्देशाचा प्रयत्न त्या ठिकाणी करावा. ते आज राज्यपाल त्या ठिकाणी जातात. कदाचित पूरग्रस्तांना उभं करण्यासाठी ते लोकांना विश्वास देण्याला किंवा केंद्राकडून अधिक मदत मिळालं ते यशस्वी होती. त्यांचे संपर्क चांगले असल्यामुळे त्यामुळे त्यांचं राहणं ठीक आहे. पण शक्यतो आता हे अशा प्रकारचे दौरे ज्यांचा त्या ठिकाणी दैनंदिन संबंध नाही किंवा कुटुंबाच्या व्यक्ती नाही यांनी शक्यतो टाळण्याच्या उद्देशाचा प्रयत्न करावा.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. शिरोळमध्ये जाऊन तिथल्या पूरग्रस्तांशी त्यांनी संवाद साधला. पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पुरात व्यापारी नागरिक यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून त्यांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेतले जातील असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. पण मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि ह्या मोऱ्या पाणी वाहण्याच्या करता पाईपा कमी पडतात आणि बऱ्याच ठिकाणी त्या वाहून गेल्या आणि रस्ते बंद झाले. आता आपण पाईप मोऱ्यांच्या ऐवजी बॉक्स प्रकारच्या मोऱ्या, बॉक्स किंवा स्लॅबच्या सरळ रितसर स्लॅब, म्हणजे खाली जो काही काही त्याच्यामध्ये झाडं येतात वाहून, कचरा येतो वाहून आणि त्यांना ते तुंबतात आणि तुंबल्यानंतर पाणी बाहेर वाट करतं. झाडं दगड त्याच्यामुळे ते बंद होणार नाहीत आणि त्याच्यामुळे रस्ते तुटणार नाहीत अशा प्रकारच्या निर्णयाप्रत आलो आहे. सध्या वाहतूक चालू करण्यासाठी तात्पुरती उपाययोजना केली जाईल आणि पावसाळा संपला की तोपर्यंत त्याचे सगळे प्लॅन इस्टिमेट वगैरे तयार करून बॉक्स अथवा स्लॅब प्रकारचे पूल तिथं बांधले जातील. सगळ्या नागरिकांना मदत करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे. पंचनामे चालू आहेत. अजून 100% पंचनामे झालेले नाहीत. राहिलेल्याही दिवसामध्ये जसं जसं पाणी ओसरेल तसे पंचनामे होणार आहेत. पिकाचं किती नुकसान भरपाई द्यायची, खरडून जमिनी गेलेल्या आहेत त्याला किती मदत त्या ठिकाणी करायची आहे, बाहेरच्या गँग आणून महावितरणचे पोल आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याचं काम झालेलं आहे. त्याच्यामध्ये पंपिंग स्टेशन विशेषतः जॅकवेलमधनं पाणी जे उपसलं जातं पिण्याच्या पाण्याच्या योजनेच्या करता तिथंही आमचा सप्लाय चालू आहे. पण तिथले पंपिंग स्टेशन अडचणीत असल्यामुळे टँकर द्यावे लागतात. असे सगळी जरा विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्या सगळ्या लोकांना एक महिना पुरेल अशा प्रकारचं राशन देण्याची मानसिकता ही मुख्यमंत्र्यांनी ठेवलेली आहे. त्यांनी तशा पद्धतीनं जाहीर देखील केलेलं आहे आणि त्याच्यात कुठली अडचण आम्ही येऊन देणार नाही ही पण बाब मी आपल्या सगळ्यांना सांगतो. महाडमधल्या तळीयेत दरड कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत 84 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनास्थळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाचा आढावा घेतला. उपस्थित अधिकाऱ्यांनी राज्यपालांना मदत आणि बचाव कार्याच्या बद्दलची माहिती दिली. मृतांच्या नातेवाईकांसोबत संवाद साधत त्यांनी त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. जो दुर्घटना हुई है, डिजास्टर हुआ है, ये एक अभूतपूर्व है और मुझे लगता है कि इस प्रकार की घटना पूरे के पूरे गांव का जाना शायद महाराष्ट्र के लिए ये पहली घटना होगी या बहुत कम ऐसी घटनाएं होंगी. इससे सारे परिवार खत्म हो गए. हम सब दुखी हैं. स्वयं प्रधानमंत्री जी दुखी हैं. मुख्यमंत्री जी आपके बीच में आके गए हैं. अब चूँकि जो हो गया है उसके लिए कुछ भी करना कठिन है, लेकिन हम कोशिशें करेंगे प्रदेश सरकार भी और केंद्र सरकार की भी कि जो भी लोग बचे हैं उनके लिए हम रिहेबिलिटेशन करें, उनके लिए जो भी सुविधा हो सकती है वो सुविधा दें और इसके लिए दोनों सरकारें केंद्र और प्रदेश मिल करके दोनों काम करेंगी. मैं सभी जो इसमें दिवंगत हुए हैं उन सबको श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. भगवान से प्रार्थना कि उनको शांति प्रदान करें और आप सबसे भी ये निवेदन है कि इस काम में सकारात्मक सहयोग देंगे तो हम हल निकाल पाएंगे प्रदेश और केंद्र मिलकर. पुणे नाशिक पाठोपाठ आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी राज ठाकरे ठाण्यात दाखल झाले. यावेळी ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या संवादानंतर राज ठाकरे माध्यमांशीही बोलतील. दरम्यान राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तसंच सध्या मनसे भाजप युतीच्या चर्चांना एकच उधाण आलंय. यावर राज ठाकरे काय भाष्य करतात याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलं. ते शेवटी प्रत्येकजण आपापलं मदत करण्याचं काम करतोय. याच्यामध्ये मी ज्या वेळेला माझ्या पक्षातल्या सगळ्या माझ्या महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केल्यानंतर कोकणामधल्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये माझ्या जिथे इथे हे प्रॉब्लेम झालेले आहेत तिथे इथे सगळीकडे माझा महाराष्ट्र सैनिक पोहोचला आणि तिथे मदत कार्य सुरू आहे. बाकीच्यांचं पण मला असं वाटतं काय कारण तिकडे काय मदत कार्य महत्त्वाचं आहे. ते जाऊन पाहण्यात काही अर्थ नाही आहे की नुसतं जाऊन पाहिलं आणि काहीतरी आले
याला काय पाहण्याला काही अर्थ नाही. मला असं वाटतं जेवढी मदत पोहोचेल त्यांच्यापर्यंत तेवढी चांगलं आहे. ह्याचा सर्वेशी काही संबंध नाही. याचं एकमेव कारण याचं नियोजन नाही. कोणत्याही गोष्टीचं नियोजन नाही. हे काही आत्ता पहिल्यांदा ही अशी गोष्ट घडली नाही आहे. ही 2 वर्षापूर्वी पण असंच झालं होतं. त्याच्या अगोदर पण असंच कोकणामध्ये झालं आहे. सगळ्या महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे. तेव्हा सर्व महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा. तिथे हे बातम्या पाहू शकता. त्यासाठी आमच्या यूट्यूब न्यूज 18 लोकमत या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसानं प्रचंड थैमान घातलंय. कराड तालुक्यातल्या तांबवे गावात पाणी शिरल्यानं अनेक घरांचं नुकसान झालं असून शेतीचंही अतोनात नुकसान झालंय. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 50 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण मोहित यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अक्षरशः पूर परिस्थिती सातारा जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाली. कोयना असेल, कृष्णा असेल या नदीकाठच्या गावांना याचा पुराचा फटका जो आहे तो बसलेला आहे. कराड तालुक्यातील तांबवे हे जे गाव आहे या गावामध्ये अक्षरशः 3 ते 4 फुटांपर्यंत लेवल होते. अशा प्रकारचं पाणी या ठिकाणी साठलेलं होतं बाजारपेठेमध्ये. अनेक घरं जी आहेत ती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली होती. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आपल्यासोबत तांबवे गावातील काही नागरिक आहेत. आपण त्यांची चर्चा करणार आहोत. मला सांगा, गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला काय परिस्थिती होती, काय सांगाल? तांबवे गावाबद्दल जर बोलायचं झालं तर कोयना नदीच्या काठी गाव असल्यामुळं तांबवे गावाचं पुराचं समीकरण दरवर्षीच असते. पण यावेळीची जी परिस्थिती आहे ती या ठिकाणी 21 जुलै रोजी जो ढग फुटीसारखा या ठिकाणी पाऊस जो सुरू झाला, या पावसाच्या प्रमाण अतिशय भयावह असं प्रमाण होतं. आणि या भयावह प्रमाणामध्ये पावसाचं पाणी तांबवे गावामध्ये जवळजवळ 4 ते 5 फुटानं आत गावामध्ये आलं. या गावामध्ये आलेल्या पाण्यामुळे बरेचसे जे बाजारपेठ परिसरामध्ये व्यापारी लोकांचे जे दुकाने होती त्या पूर्णपणे दुकानांचं नुकसान झालं. तसेच 114 कुटुंबाचं या ठिकाणी स्थलांतर करावं लागलं. यामध्ये जवळजवळ 500-550 लोक या ठिकाणी आमच्या गावातून स्थलांतरित करावी लागली. आणि या झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदीकाठचे इलेक्ट्रिक मोटरे असेल किंवा शेतीचं जे मुख्य ऊसाचं जे मुख्य उत्पादन आहे आमच्या गावचं, या ठिकाणी ऊसाच्या शेतीतसुद्धा प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. ऊस आणि भात शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. आणि आज म्हणजे पाऊस आता उतरल्यामुळं प्रचंड प्रमाणात गाळाचं स्वरूप होतं. ते गाळ या ठिकाणी हलवण्याचं काम ग्रामस्थांनी त्या लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. अशा पद्धतीनं आमच्या गावामध्ये ही पूरसदृश्य परिस्थितीमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नक्की नुकसान झालेलं आहे. तुमच्या घरामध्ये देखील पाणी शिरलं होतं. तुम्ही त्याबद्दल काय सांगाल की काय परिस्थिती होती त्यावेळी? पाणी भरपूर होते घरामध्ये. काय म्हणजे परिस्थिती काय होती? रात्रीचं पाणी अचानक आल्यामुळं काय धावपळ कशा प्रकारची काय झाली? धावपळ झाली पसारा येण्याची. या संदर्भात काय पंचनामे वगैरे केलेत का? अधिकारी किंवा कोण मंत्री इथं येऊन भेटलेत का? मंत्री वगैरे कोण आलेले नाही. प्रांत आले होते काल. प्रांत येऊन गेले. प्रांत भेटून गेले. आणि उद्यापासून पंचनामे, शेतीचे पंचनामे होतील असं ते सांगू गावात देऊन गेले. 2019 मध्ये देखील तुमच्या गावामध्ये पाणी पूर आलेलं होतं. त्यावेळेला देखील पंचनामे झाले असतील. त्यावेळेची काय मदत वगैरे काय तुम्हाला देण्यात आलेली आहे का? त्यावेळेला थोड्या प्रमाणात भेटली होती. थोड्या यांना भेटली होती, थोड्यांना काही भेटली नव्हती मदत. पूर्णपणे पंचनामे सगळे झाले होते? हा झाले होते. पंचनामे झाले होते. माननीय शरद पवार साहेब इथे येऊन वैयक्तिक स्वतः येऊन भेटून गेले होते. ज्यावेळेला पुराचं पाणी तुमच्या गावामध्ये शिरलं त्यावेळेला काय मदत वगैरे काय इथं मिळाली होती किंवा काय? मदत मिळाली होती. शासनातर्फे मदत मिळाली होती. पण पवारसाहेब, माननीय शरद पवार साहेब जे इथे येऊन भेटून स्वतः पूर असताना सुद्धा येऊन भेटून गेले होते. आणि त्यांनी त्यांच्या मार्फत सुद्धा मदत मिळाली होती. नक्कीच काही ठिकाणी मदत आपल्याला मिळालेली आहे, तर काही ठिकाणी अजूनही गावामध्ये मदत पोहोचायची आहे, अधिकारी पोहोचायचे आहे, त्या ठिकाणचे पंचनामे व्हायचे आहेत. मात्र भीषण परिस्थितीला सर्व लोकांना जे आहे ते सामोरे
जावं लागत आहे. सध्या आता सातारा जिल्ह्यामध्ये पूर ओसरलेला असला तरी देखील शेतीचं असेल किंवा घरांचं असेल मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. साताऱ्यातील खंडोबाच्या पाल गावात पुराचं पाणी मंदिरात शिरलं. यामुळे मंदिर परिसरात चिखलाचं साम्राज्य पसरलंय. मंदिर परिसरातून परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांनी. सातारा जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आता साताऱ्यातील मंदिरंही वाचू शकलेली नाहीत. या पुराचा फटका जो आहे तो कराड तालुक्यातील जे पाल गाव आहे या ठिकाणी जे खंडोबाचं मंदिर आहे, अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जे आहे समजलं जातं, मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते आणि याच मंदिरामध्ये आता या वर्षी पुराचा फटका जो आहे तो बसलेला आहे. जवळपास 4 ते 5 फुटांपर्यंत पाण्याची लेवल असलेलं या ठिकाणी पाणी पूर्णपणे भरलेलं होतं. सध्या आपण पाल गावातील खंडोबाचं मंदिर या परिसरामध्ये आहोत. या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते नागरिक आता पाईपच्या साह्यानं पूर्णपणे मंदिर परिसर जो आहे तो स्वच्छ करण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी या ठिकाणी पूर्णपणे चिखल जो आहे मंदिरामध्ये साचलेला होता. पुराची परिस्थिती काय होती हे आपण जाणून घेणार आहोत या मंदिरातील पुजारी यांच्याकडून. मला सांगा, पुराचं पाणी या ठिकाणी आलं त्यावेळेला काय परिस्थिती होती, काय सांगाल त्याला? पाणी तसं अचानक आलं, म्हणजे मंदिरामध्ये प्रवेश करताना एवढं काही पाणी येत नव्हतं. पाणी अचानक आलं, इथे एकदम बंद असल्यामुळे अगदी म्हणजे पळतापळी थोडी सगळ्यांनी झाली. एका तासामध्ये वाढलेलं पाणी आहे सगळं, म्हणजे धरणाचं वाढलेलं पाणी अधिक पावसाचं वाढलेलं पाणी, त्यामुळे काय शक्यच नव्हतं. या अगोदर ही पाणी, पुराचं पाणी आलं होतं का या ठिकाणी? 76 साली आलं होतं, तेव्हा मी लहान होतो. 76 साली होतं, एकदा महापूर आला होता. 76 नंतर 91 एक आला, पण 76 आणि 91 याच्यापेक्षा आजचं पाणी जास्त होतं. साधारण 4 फुटाचं पाणी जास्त होतं. त्याला एकूण कारण एकच, केटी ब्लॉक झाल्यामुळं पाणी गावात शिरलं. केटी बंधारा खाली आहे. केटी बंधारा असल्यामुळे गेल्या वर्षी जी कळकीची बेटं तिथं अडकल्यात त्या अजून काढलेल्या नाहीत. म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट म्हणजे त्यांचे ते हलगर्जीपणा म्हणला चालते. पाणी त्यामुळे ब्लॉकेज वाढलं, पाणी गावात शिरलं. हे आमच्या देवस्थानचे विश्वास आहेत. नक्कीच केटीच्या प्रॉब्लेममुळं त्या ठिकाणी पाणी अडकल्यामुळं या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. मात्र मंदिरामध्ये आता स्वच्छता केली जात आहे. पूर्ण गावामध्ये बघितलं गेलं तर अनेक कुटुंब जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत. पूर परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. जवळपास 300हून अधिक जे घरं आहेत ते पाण्याखाली गेलेली होती आणि त्यानंतर जवळपास 500 ते 700 लोकांना रेस्क्यू करून या परिसरात NDRFची टीम जी आहे ते गेल्या 4 तासापासून बचाव कार्य जे या ठिकाणी सुरू होतं आणि या लोकांचं जे आहे ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरही करण्यात आलेलं आहे. आता सध्या पूर जो आहे तो ओसरलेला आहे आणि ज्या घरं असतील किंवा मंदिर परिसर असेल यामध्ये आता नागरिक स्वच्छता करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. तिकडे सांगलीत राज्य सरकारची मदत अजून पोहोचलेलीच नाहीये. ज्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं सांगलीकरांना मदत केली त्याप्रमाणे मदत करण्यात यावी अशी मागणी सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी केली आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. माझ्यासोबत आहेत संजय काका पाटील, सांगलीचे खासदार आहेत. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. सर, सांगलीमध्ये जर बघितलं आपण पूर परिस्थिती आहे, अनेक नदीच्या किनारवर्ती गावांमध्ये पाणी पसरलेलं आहे. राज्य सरकार दावा करतंय की आम्ही सर्वतोपरी मदत करतंय, काय परिस्थिती आहे? दोन बाजू आहेत. काल राज्याचे उपमुख्यमंत्री आले होते सांगलीला, पालकमंत्रीही आमच्या जिल्ह्यातले आहेत. काल त्यांनी सांगितलं की मदत आम्ही निश्चितपणानं करू, पण 2019ला ज्यावेळी पूर आला होता त्यावेळी देवेंद्र भाऊ राज्याचे मुख्यमंत्री होते, भारतीय जनता पार्टी आणि अलायन्स शिवसेनेचं सरकार होतं. त्यावेळेला जी मदत, भरघोस मदत अशी झाली, तशी मदत आम्ही यांना मागितलेली आहे. तेवढ्या मदतीच्या दृष्टिकोनातून काल आमदार आणि बाकीच्या लोकांशी त्यांची बैठक झाली. काल मला इथं थोडं येणं गरजेचं होतं म्हणून मी कालच दिल्लीला आलो. आज मी प्राईम मिनिस्टर साहेबांनाही पत्र दिलेलं आहे, अमित भाईंना दिलेलं आहे. त्या संबंधामध्ये मनसुख मांडवियांनाही मी भेटलो आहे, आरोग्यमंत्र्यांना, की आमचे 3 जिल्हे जे आहेत, सांगली, कोल्हापूर आणि सातारा, त्या तिन्ही जिल्ह्यामध्ये ही पूर परिस्थिती आहे. आणि त्या पूर परिस्थितीमध्ये आत्ता निर्माण झालेलं मोठं नुकसान आणि गेले 24 महिन्यापूर्वी आलेला 2019चा पूर, त्यानंतर कोरोना, त्यानंतरची ही दुसरी लाट आणि ती संपायच्या आधी पुन्हा हा महापूर, अशा दुष्टचक्रामध्ये आम्ही सगळे अडकलेलो आहे. ज्या पद्धतीनं भरघोस मदतीची अपेक्षा आहे त्या पद्धतीची अपेक्षा
भरघोस पद्धतीची अपेक्षा आहे त्या पद्धतीनं राज्य सरकारनं तसे निर्णय दिलेले नाहीत. ते घेण्यासाठी आम्ही निश्चितपणानं भाग पाडू. कारण 2019ला आम्ही चांगले पैसे देवेंद्र भाऊंनी दिले होते. तसे पैसे या ठिकाणी आम्ही तोच क्रायटेरिया लावून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. तोच दिला पाहिजे ही भूमिका आमची आहे. धन्यवाद. हे होते सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांनी स्पष्ट केलंय की ज्या पद्धतीनं 2019 मध्ये मदत मिळाली होती त्याच धर्तीवरती आता ही मदत मिळण्याची गरज आहे. पण अजून कुठलीही मदत जमिनीवरती पोहोचली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अर्पित सेठसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. कृष्णा नदीला पुन्हा एकदा महापुराचा फटका बसलाय. कृष्णा आणि वारणा नदी पात्रात मगरीचं मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. या महापुरानं मगरी बाहेर पडल्या. अनेक नागरी वस्तीमध्ये मगरी आढळून येत आहेत. जिथं पाण्यापासून बचाव होईल त्या ठिकाणी मगरी विसावत आहेत. एका मगरीनं तर चक्क घराच्या छतावर आपलं वास्तव्य केलं. या मगरीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. तेव्हा महापुराच्या नंतर आता एक नवी समस्या सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी म्हणा, ग्रामस्थांसाठी म्हणा समोर आली आहे. ती म्हणजे मगरीचा मोठा वावर कृष्णेमध्ये असतो आणि आता या मगरी अनेक गावामध्ये दिसू लागल्यात. यासोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी महत्त्वाची आठवण. सगळ्या प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी, अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी यूट्यूब न्यूज 18 लोकमत हे चॅनलला तुम्ही भेट द्या आणि नक्कीच सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मुसळधार पाऊस आणि महापुरानं शेतीचं अतोनात नुकसान झालं आणि त्याचा परिणाम भाज्यांच्या वर सुद्धा झालेला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सध्या भाज्यांचे दर गगनाला भिडलेत. आवक नाही आहे भाज्यांची. नागपूरमध्ये सध्या कोथिंबीर 160 रुपये किलो, तर मेथी, वालाच्या शेंगा, कारले, दोडकी 120 रुपये किलोने विकली जात आहेत. सणासुदीच्या आधी भाज्यांचे दर गगनाला भिडले असल्यानं ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. पुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. यासोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय, पण सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेट्स आपण आमच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता आणि त्यासाठी आमच्या यूट्यूब न्यूज 18 लोकमत या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.